जो मिलाच्या मागच्या भागामध्ये. कुशी त्याच्या जवळ गेली आणि त्याचा हात धरून ती त्याला पलंगातून बाहेर काढू लागली. पुढचा भाग. अर्णव, ते नंतर बघू. कुशी, तू काळजी करू नकोस, मी गजर लावून तुला रोज सकाळी उठवीन. अर्णव हलकेच हसला आणि चालत राहिला. कुशी, तुझ्याकडे कंपनीत एंट्री आहे का? अर्णव, सांग ना, मी ऑफिसमध्ये काय खातोय यावरही लक्ष ठेवणार आहेस. कुशी हसली. खरंच नाही. अर्णव, कुशी, मी लहान असल्यासारखे वागणे थांबवा. कुशी, शारीरिकदृष्ट्या तू खूप वाढलेली माचो आहेस, पण तुझे मानसिक वय काढण्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे. अर्णवने डोळे मिटले. कुशी, चल तिथे बसू. दोघेही चालत एका बाकावर शांतपणे बसले. अर्णवने समाधानाने हसत बसलेल्या कुशीकडे पाहिले. अशा छोट्या छोट्या गोष्टींनीही लोकांना समाधान मिळते का? तिचा तेजस्वी चेहरा पाहून त्याच्या ओठांवर एक हसू नाचलं. कुशीने वेळ बघितली. आपण घरी परत जाऊ का अर्णव? आता 7 वाजले आहेत. अर्णवने मान हलवलीये. ते उभे राहिले आणि घरी परतले. आत एकदा त्यांना दिवाणखान्यात मामी, मामा आणि नानी दिसले. नानी, गुड मॉर्निंग छोटी. अर्णव, गुड मॉर्निंग नानी. नानी, तुम्ही दोघं कुठून आलात? अर्णव, तू हा प्रश्न कुशीला विचार. तीच आजकाल मला छळत आहे. कुशी, मी तुला त्रास देत आहे का? अर्णव, नाही का? नानी, तिने मला 5.30 ला उठवले आणि मला चालायला सांगितले. तुम्हाला माहित आहे का? मामा, मला त्याचे आश्चर्य वाटले नाही, कारण मला माहित होते की कुशी असे करेल. मला आश्चर्याची गोष्ट म्हणजे तू उठलास आणि तिचे शब्द पाळत फिरायला गेलास. अर्णवने डोळे फिरवले तर कुशी हसली. त्याची प्रतिक्रिया पाहून मामा आणि नानी हसले. अर्णव, मी माझ्या खोलीत जात आहे. कुशी, कृपया HP ला माझ्यासाठी कॉफी आणायला सांगा. कुशी, हा तू जा, मी आणीन. अर्णव, धन्यवाद. अर्णव त्यांच्या खोलीत गेला. मामी, कुशी बिटिया. कुशी, जी मामी. मामी, डॉक्टरांनी अर्णव बिटवाला जे काही सांगितले ते मी ऐकले. पण पायल आणि शीतल स्वयंपाकघरात काम करत असताना तुम्ही घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये भाग घेत नसाल तर बरे वाटत नाही. तू पण या घरची सून आहेस. मी उद्यापासून आकाशला अर्णव बिटवासोबत यायला सांगेन. तुम्ही घरी राहा आणि पायल आणि शीतलला मदत करा. ती ऐकून मामा आणि नानीला राग आला आणि कुशीच्या आवाजाने त्यांना राग आला. कुशी, मामी जी, हो, मी या घरची सून आहे. मला समजते की या घरची मोठी सून असल्याने या घरातील प्रत्येक सदस्याप्रती माझी जबाबदारी आहे. घरच्या गोष्टी मी सांभाळायला हव्यात. पण अर्णवची बायको म्हणून माझी जबाबदारी पार पाडताना हे सगळे मागे पडते. अर्णव माझा नवरा आहे, तो आणि त्याचे आरोग्य हे माझे सर्वोच्च प्राधान्य आहे. आणि मी इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा प्रथम ते करण्यास प्राधान्य देईन. मी नेहमी प्रत्येक गोष्टीवर अर्णवची निवड करेन. तिचे बोलणे ऐकून नानी भारावून गेले, तर मनोहरला रत्नाची दुसरी आवृत्ती समोर दिसत आहे असे वाटले. कुशी, त्याच बरोबर मला समजले की पायल खूप सांभाळते. मी तिच्याशी याबद्दल बोलेन आणि मला जे काही करता येईल ते करेन. मला वाईट वाटले असेल तर क्षमस्व, मला तुमची आज्ञा मोडायची नव्हती. मामाशी बोलायला निघालेल्या अर्णवने कुशी जे काही बोलले ते ऐकले. त्याचे डोळे अश्रूंनी भरले आणि कुशीने कॉरिडॉर ओलांडला तेव्हा तो घशात तयार झालेला ढेकूळ घासून भिंतीच्या मागे लपला. अर्णव तिथे नसल्याचं तिच्या लक्षात आलं नाही असा विचार करत कुशी त्यांच्या खोलीत गेली. अर्णव त्याचे एकटे अश्रू पुसून त्यांच्या खोलीत गेला आणि कपडे घेतले आणि फ्रेश होण्यासाठी गेस्ट रूममध्ये गेला. कुशी काही मिनिटात केस पुसत बाहेर आली आणि अर्णवने शर्टाचे बटण लावलेले पाहून तिने जीभ चावली. कुशी, मला माफ कर अर्णव.
मी तुझ्या कॉफीसाठी HP ला सांगायला विसरले. अर्णव ठीक आहे. असो नाश्त्याची वेळ झाली आहे. चला खाली जाऊया. कुशी तू खाली जा, मी तयार होऊन येते. अर्णव ठीक आहे. अंतःकरणात अज्ञात भावना घेऊन तो खाली गेला. कुशी कॉलेजसाठी तयार झाली आणि सगळे आपापल्या कामाच्या ठिकाणी निघाले. दिवसभर अर्णवला त्याच्या मनातील उफाळलेल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. कुशीचे शब्द कानात वाजले की त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्यात भर टाकून कुशीने त्याच्या पेंट्री कर्मचाऱ्यांना वैयक्तिकरित्या 2 तासांच्या अंतराने ताजे रस देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे तो अधिक भावुक झाला. रात्री कुशी बेडवर बसून तिचा फोन स्क्रोल करत असल्याचे पाहण्यासाठी अर्णव त्याच्या खोलीत गेला. तिचा नेहमीचा हसरा चेहरा त्याला दिसत नव्हता म्हणून तो गुरफटला. तो शांतपणे आपला ड्रेस घेण्यासाठी कपाटाच्या जवळ गेला आणि वॉशरूम मध्ये पळून गेला. तिला अजिबात धक्का न लावता त्याला आत जाताना पाहून कुशीला दव लागला. कुशी त्याला बाहेर येऊ दे. मी बघेन त्याला. काही मिनिटांनी अर्णव चेहरा पुस्त बाहेर आला. त्याने पाहिले की कुशी बसली होती आणि तिच्याकडे तिच्या मोठ्या डोळ्यांनी पाहत होती. कुशी अर्णव आता किती वाजले? अर्णव ही माझी नेहमीची वेळ आहे. कुशी पप्पा बरोबर काय म्हणाले विसरलास? रात्रीचे जेवण वेळेवर घ्यायला सांगितले. आता बघा किती वेळ झाली. अर्णव टॉवेल रिक्लायनरवर ठेवला आणि तिच्या जवळ गेला. अर्णव कुशी राग का येतोस? तू विसरलास तर मी तुला आठवण करून देतो. तुझा नवरा कंपनी चालवतो आणि गेल्या 10 वर्षांपासून तो या पॅटर्नमध्ये काम करत आहे. माझे काम नेहमीच महिनाभर ठरलेले असते. त्यामुळे हा महिनाभर मी काहीही करू शकत नाही. व्यावहारिकदृष्ट्या विचार करा, तुम्ही एका दिवसात संपूर्ण बदलू शकत नाही. कुशी मला थोडा वेळ दे. आता ती बिचारी मुलगी काय उत्तर देणार? ती खूप पूर्वी पुतळा मोड मध्ये गेली आहे. अर्णव जेवल का? कुशीने होकार दिला, हरवलेल्या मुलाप्रमाणे त्याच्याकडे डोळे मिचकावत नाही. अर्णव मग ये चल जेवायला. मला खरंच खूप भूक लागली आहे. तिच्याशी हात जोडून तो त्याचा फोन स्क्रोल करत खाली चालू लागला तर कुशीला तिचा गाल पुन्हा तापत असल्याचे जाणवले. ती लाजत आहे का? अर्णवच्या तिच्याबद्दलच्या अलीकडच्या वागण्याचा विचार करत कुशी स्टाफ रूममध्ये बसली होती. ती त्याच्या स्पर्शाने लालू लागली. आता तिच्यात हा नवीन विकास काय आहे? अर्णवबद्दल विचार करण्यापूर्वी तिला स्वतःच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे. तिने तिचा फोन घेतला आणि डिजिटल डायरी ॲप डाउनलोड केले. अर्णवशी लग्न झाल्यापासून काल रात्रीपर्यंत तिने स्वतःच्या भावना मांडायला सुरुवात केली आणि तिने ते वाचले आणि पुन्हा वाचले. तिच्या भावना कशा सुंदरपणे बदलल्या हे तिला समजले. अर्णवच्या वागण्यातला बदलही तिला दिसत होता. कुशी मी त्याच्या प्रेमात पडलोय का? तिला उत्तर मिळाले नाही. कुशी ठीक आहे हे करून बघू. माझ्या मनात त्याच्याबद्दल काही भावना नाही का? तिच्या मनाने लगेचच मोठ्या नोने प्रतिसाद दिला. कुशी आता मला काय हवे आहे? तिने चिडून नखे चावली आणि अचानक तिने सर्व काही थांबवले आणि हसली. कुशी मी आतापर्यंत त्याच्यावर प्रेम केले नाही तर ठीक आहे, पण यापुढे मी ते बरोबर करू शकेन. यापुढे मी त्याच्यावर प्रेम करू शकेन ना? तिचे तिच्या नव्यावर प्रेम आहे की नाही या प्रश्नाने ती स्वतःशीच लढत आहे. तिला तिच्या पतीबद्दल काही भावना आहेत की नाही? तो तिचा नवरा आहे. तिचा हेच सत्य आहे की कोणीही बदलू शकत नाही. आणि अर्णव सिंग रायजादा सारख्या माणसावर प्रेम करण्यात काही दोष नाही हे तिला माहीत होतं. कुशी पण त्याचे काय? कुशी तू त्याच्यावर प्रेम करशील, पण तो होईल का? हा विचार तिचा जोश खाली आणण्यासाठी पुरेसा आहे.
तिला त्याचे शब्द आठवले, तुम्ही एका दिवसात संपूर्ण बदलू शकत नाही. मला थोडा वेळ दे कुशी. कुशी वेळ दिली तर अर्णवला बदलशील का? ती हसली, तू करशील. माझा तुझ्यावर विश्वास आहे. तिचा फोन घेऊन ती हसत हसत तिच्या पुढच्या वर्गात गेली. दुसऱ्या बाजूला वंश आपले काम आटोपून त्यांच्या खोलीत आला आणि पाहतो की शीतल आपले कपडे दुमडून शांत बसली होती. वंश, शीतल. शीतलने त्याच्याकडे पाहिलं. हा वंश, काय झालं? तू असा का बसला आहेस? शीतलने चिडून डोळे मिटले, तुझी काळजी कशी आहे? तुम्ही रोजच्या प्रमाणे तुमचे काम का करत नाही? वंश, चिडचिड का होत आहेस? तू निस्तेज दिसत होतीस म्हणून तुला विचारावं असं वाटलं. शीतल, रोज मी अशीच असते. आज फक्त मला विचारावं वाटलं. तुझ्या आईने तुला मला हे विचारण्याची परवानगी दिली की काय? वंश तिच्याकडे बघत म्हणाला, मला विचारल्याबद्दल खूप वाईट वाटते. शीतल, तुझं तोंड बंद कर. फोन बेडवर फेकून तो वॉशरूम मध्ये गेला. शीतलने वैतागून तिचे केस ओढले. तिला असे वाटते की ती या घरात कैद आहे आणि तिला फक्त काम करण्यासाठी येथे आणले आहे. तिला अर्णवच्या उपस्थितीने गुदमरल्यासारखे वाटते. तिला असे वाटते की तो तिला त्याच्या टक लावून धमकावत आहे. फ्रेश होऊन वंश बाहेर आला आणि तिच्याशी वाद घालू नये म्हणून बाहेर गेला. अभ्यासात त्याच्या अलीकडच्या प्रोजेक्टवर काम करत असलेल्या आकाशच्या शेजारी एक चिडखोर वंश येऊन बसला. आकाश, वंश, तुला काय झाले? वंशने उसासा टाकला, काही नाही भाऊ. मी फक्त तुम्हाला प्रकल्पात मदत करण्यासाठी येथे आलो आहे. आकाश हसला, पण हे माझे काम आहे. मी सांभाळीन. तुम्ही ज्याला हाताळत होता त्याचे काय? वंश, मी थोडंसं पूर्ण केलं भाऊ. तुम्ही किंवा बाबा एकदा बघितले तर बरे होईल. आकाश, मला 2 दिवस द्या, मी हे पूर्ण करेन आणि मग तुझे बघेन. दरवाजा ठोठावल्याचा आवाज ऐकून ते बोलत होते. त्यांना पायल आत येताना दिसली. पायल, आकाश, तू कॉफी घे आणि मग तुझं काम चालू ठेव. आकाश, मी पायल खाली आलो असतो. पायल, ठीक आहे. हा हा. वंश, तू कधी आलास? वंश हसला, काही मिनिटे आधी, फक्त भाभी. पायल, मी तुला कॉफी देऊ की शीतलला सौजन्य करायला सांगू? डोळे वटारून तिने त्याला चिडवले. वंश, भाभी. पायल, लाजत आहेस देवरजी. आकाश आणि पायल वंशाकडे बघून हसले, ज्याने चेहऱ्यावरची चिडचिड दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. HP, पायल भाभी, कुशी भाभी यांनी मला तुम्हा सर्वांसाठी स्नॅक्स द्यायला सांगितले. पायल, अरे दे. तिला कोंबांच्या अनेक लहान प्लेट्स दिसल्या. पायलने आकाश, वंश आणि स्वतःसाठी 3 प्लेट्स घेतल्या. HP इतर प्लेट्स घेऊन बाहेर गेला. कुशीने पायलशी बोलून रोज रात्रीचे जेवण बनवायचे ठरवले. आकाश, हे काय? पायल, हेल्दी खाण्याचे पदार्थ, विशेषतः अर्णवजी साठी तयार होत आहे. आकाशला हसत हसत ती म्हणाली. आकाश, की अर्णव भाई, बघा, एकदा तो आजारी पडला आणि त्याची बायको त्याची कशी काळजी घेत आहे. आणि बघ तुला. पायल हसली, सिरियसली आकाश, मी कुशीसारखी नाही होऊ शकत. हे मला स्वीकारावे लागेल. ती खरोखर आणि अत्यंत काळजी घेणारी आहे. आकाश हसला, मी अर्णव भाईला काही वेळा पाहिले. तो तिच्या आजूबाजूला रिलॅक्स झालेला दिसतो. पायल आहे ना? पायल, मला अर्णव जी बद्दल माहिती नाही. पण तुम्हाला कुशी पाहावी लागेल, अगदी त्याच्या नावाचा उल्लेख करूनही. आकाश, मी त्यांना रात्री उशिरा बाहेर जाताना पाहिलं. मला वाटतं भाई भाभीला रोमँटिक लांब ड्राईव्हवर घेऊन गेले. पायलने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. कुशी मला काहीच बोलली नाही. ते नाईट ड्राईव्ह, मॉर्निंग वॉक. छान सुधारणा. अर्णव आणि कुशी दोघांसाठी. आकाश आणि पायल आनंदाने हसले.
वंशच्या चेहऱ्यावर उदास हास्य होते. का नाही? जेव्हा तुमची एखादी गोष्ट चुकते आणि एखादी गोष्ट दुसऱ्यासाठी सर्वोत्तम घडते तेव्हा ते खूप दुखते. अर्णव आता जगतोय ते त्याचं होणारं आयुष्य त्याने उसासा टाकला ही त्याची पूर्णपणे चूक आहे आणि तो काहीही पूर्ववत करू शकत नाही. दुसऱ्या बाजूला कुशीने जेवणाची तयारी पूर्ण केली आणि तिला मदत करण्यासाठी नानीच्या खोलीत गेली. नानी कुशी बिटिया. कुशी हान नानी. नानी मला माफ करा. मनोरमा असं बोलायला नको होती. कुशी सॉरी का म्हणताय नानी? मला माहित आहे की मला घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये भाग घ्यायचा आहे. पण सध्या अर्णव ही माझी प्राथमिकता आहे. मी सध्या इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करून त्याच्या आरोग्याशी तडजोड करू इच्छित नाही. नानीने गालावर हात फिरवला. आज माझी मुलगी जिवंत असती तर तुला असं बोलताना पाहून तिला खूप आनंद झाला असता. कुशी हसली. ठीक आहे नानी तू आराम कर. मामा आल्यावर मी तुला फोन करेन. नानी टेक ही बेटा. कुशी हसली आणि तिच्या खोलीत गेली आणि तिच्या वडिलांना डायल केली आणि काही वेळ त्यांच्याशी बोलली. कुशी वॉर्डरोबमध्ये कपडे व्यवस्थित करत होती तेव्हा अर्णव तिला आश्चर्यचकित करत आत गेला. ती त्याच्याकडे बघून हसली. त्याच्या जवळ जाऊन तिने त्याला मिठी मारली आणि आश्चर्यचकित झाले. कुशी आलास? मला वाटलं आजही उशिरा येशील. तिच्या स्वागताच्या वेगळ्या पद्धतीनं स्तब्ध झालेल्या अर्णवने तिच्याकडे पाहिलं जी अजूनही त्याला मिठीत घेत होती. मिठीतून बाहेर पडून ती त्याच्याकडे बघून हसली. कुशी जा आणि बदल. मी तुमच्यासाठी कॉफी आणि काहीतरी घेऊन येईन. अर्णव नाही. मी जेवतो. आधीच तू मला दिवसातून 4 वेळा ज्यूस प्यायला लावतोस. मला पूर्ण वाटत आहे. कुशी ते ऑफिसला. आता तू घरी आहेस म्हणून काहीतरी खा. ती खाली धावली तर अर्णव काही क्षणापूर्वी चालत असलेल्या दाराकडे पाहत राहिला. पुन्हा गुजबम्प्स त्याने हाताकडे पाहिले. त्याचे हृदय अनियमितपणे धडधडत होते. जर तिने त्याला नीट मिठी मारली असती तर तिला त्याचे अनियमित हृदयाचे ठोके ऐकू आले असते. काही मिनिटात ती त्याची ब्लॅक कॉफी आणि नाश्ता घेऊन परत आली आणि त्याला जेवायला सांगितले. अर्णवला एक लहानसे हसू आले आणि तो सर्व काही मिळवून खाऊ लागला. अर्णव कुशी. कुशी हम्म. अर्णव मी 15 दिवसांनी मुंबईला निघणार आहे. कुशीचे हसू फिके पडले. का? अर्णव एक अवॉर्ड फंक्शन आहे आणि ARची एक शाखा मुंबईत आहे. त्यामुळे एकदा भेट द्यावी असे वाटले. कुशी किती दिवस? अर्णव आठवडाभर असेल. कुशी अरे. अर्णव नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मी इथे येईन. कुशी ठीक आहे. तिच्या प्रवासाच्या प्लॅन्सवरची तिची प्रतिक्रिया पाहून अर्णव हलकेच हसला. तो तिच्या जवळ जाऊन बसला. अर्णव काय झालं? तू अचानक अस्वस्थ झालास? कुशी काही नाही. आता फक्त तू बरी होत आहेस. मला तुझ्या तब्येतीची काळजी वाटते. पण मला तुमच्या कामाचे महत्त्व कळते. असो लवकर ये. ठीक आहे. अर्णवने डोळे मिचकावले. कुशी आणि तू काहीही अनारोग्य खाऊन पुन्हा आजारी पडण्याची हिम्मत कर. अर्णव तिच्या मोठ्या डोळ्यांनी त्याला धमकावण्याचा प्रयत्न करत असलेल्या तिच्याकडे पाहून हसला. कुशी हा हसतोस? अर्णव मी काही अनारोग्य खाणार नाही. कुशी ठीक आहे. 15 मिनिटांनी खाली या. मी रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करून सर्वांना बोलावतो. अर्णव ठीक आहे. तिने कपडे कपाटात ठेवले आणि खाली गेली. अर्णव डोळे मिटून तिच्या स्वागताचा विचार करत होता. ते रेषा ओलांडत आहेत का? ते त्यांच्यासाठी चांगले आहे का? तो गेला आणि सर्वांसोबत बसून जेवण केले. अर्णव आई हान बिटवा. अर्णव 2 आठवड्यांनी मी मुंबईला निघणार आहे. मामा का?
अर्णव अवॉर्ड फंक्शन है. मामा हसले या वर्षी पण तू जिंकशील. अर्णव हलकेच हसला. मी जिंकलो हे मला माहित नाही, पण अमनला शो डायरेक्टरचा पुरस्कार नक्कीच मिळेल. त्यांची शेवटची मोहीम काही दिवस चर्चेत होती. कुशी हसली. खरंच. अर्णवने भुवया उंचावत तिच्याकडे तोंड वळवले. आजपर्यंत हा उत्साह कुठे होता? तुझ्या भावाचं नाव आलं आणि तू उड्या मारायला लागलीस, आणि नव्याचे अभिनंदन किंवा शुभेच्छाही आल्या नाहीत. वा कुशी. इतरांनी त्याच्याकडे आनंदाने बघितले तर कुशी जोरात बोलली. तो तिला चिडवत आहे का? कुशी, कारण तो अर्णव मला माहित आहे. तो तुझा अमन भैया आहे, तुझा लाडका भाऊ, आणि तू त्याच्यासाठी खुश होतास. बरोबर. कुशी डोके हलवत हस्त म्हणाली. अगदी बरोबर. अर्णवने डोळे मिटले. भाऊ ऑफिसमध्ये डोकं खातोय आणि बहीण घरी डोकं खात आहे. मस्त कॉम्बो. धन्यवाद. कथेचा भाग 23 लवकरच येत आहे. सबस्क्राईब करून घ्या.